नमस्कार मित्रांनो, आपण बघत आहात DK Star 44 यूट्यूब चॅनल. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा. तर मित्रांनो, आज आपण बघणार आहोत शाळा गुणवत्ता मूल्यांकन आणि आश्वासन आराखडा स्कॉप मध्ये 1 ते 6 क्षेत्र असून प्रत्येक क्षेत्राची उपक्षेत्र असून त्यात मानकांचा समावेश आहे. त्याचे 4 स्तर आहे. स्तर 1 म्हणजे प्रारंभिक, स्तर 2 प्रगतशील, स्तर 3 प्रगत आणि स्तर 4 प्रवीण. तर आपण 1 ते 5 वर्गासाठी ही माहिती भरत आहोत आणि प्रत्येक स्तराचा यामध्ये विचार केलेला आहे. तर मानक क्रमांक 1 यामध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक अभ्यासक्रमाशी निगडीत दस्तऐवज आणि NCERT SCERT यांनी प्रकाशित केलेल्या संदर्भ साहित्याशी परिचित आहेत. तर आपल्या शाळेला स्तर 1 जर लागत असेल तर या ठिकाणी आपण NEP 2020, NCF, SCF यांची जी काही प्रत असेल आपल्याकडे त्याची PDF या ठिकाणी आपल्याला पुरावा म्हणून लागेल. यानंतर स्तर 2 जर आपण निवडला तर चर्चा सत्राचे उद्बोधन वर्गाचे आयोजन करते असं त्यांनी म्हटलेलं आहे. तर यासाठी उद्बोधन वर्गाच्या नोंदी लागतील. आपण आपल्या शाळेसाठी स्तर 3 निवडला तर आपल्याला वार्षिक मूल्यांकन आणि विविध परीक्षांचे नियोजन, समग्र प्रगती पत्रक, सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन या बाबी लागतील. आणि स्तर 4 जर आपण आपल्या शाळेसाठी जर निवडला तर NEP 2020 आणि NCF SCF नुसार विद्यार्थ्यांच्या शिक्षण आणि विकासाच्या दृष्टीने त्यांची परिणामकारकता पाहण्यासाठी मुख्याध्यापक आणि शिक्षक अध्यापन पद्धतीशी संबंधित नियमित विश्लेषण करतात. या ठिकाणी आपण शिक्षक निरीक्षण, वर्गातील सहभाग, अभिलेखे, प्रगती पुस्तके, संचिका, विद्यार्थिनी अध्ययन स्तर विश्लेषण. तर अध्ययन स्तराचे आपण आपल्या शाळेमध्ये अध्ययन स्तर लावलेले आहेत. तर या बाबीचा आपण PDF स्वरूपात पुरावा लावू शकता. यानंतरचा आपला मानक क्रमांक 2 आपण बघणार आहोत. मानक क्रमांक 2 मध्ये काय आहे तर नाविन्यपूर्ण अध्यापन शास्त्रावर आधारित एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन शास्त्रीय योजना आहेत. तर यामधले स्तरांचं मी वाचन करणार नाही कारण वेळ भरपूर लागेल. तर पहिल्या स्तरासाठी आपण पुरावा म्हणून वापर करू शकता एकात्मिक अध्यापन सुलभ पद्धती दर्शविणारे नमुना पाठ नियोजन. या ठिकाणी PDF स्वरूपात पुरावा म्हणून लागेल. नंतर आपण स्तर 2 जर निवडला प्रगतशील तर यासाठी अभ्यासक्रम आणि अध्यापन वार्षिक नियोजनासाठी घेतलेल्या सभांमधील वर्गात चर्चाचे इतिवृत्तांत, आपण ज्या सभा घेतो त्याची इतिवृत्तांत या ठिकाणी लागतील. तसेच विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लावण्यासाठी उपयोगात आणलेल्या उपक्रमाची यादी. म्हणजे आपल्या शालेय विद्यार्थ्यांना वाचनाची सवय लागावी म्हणून विविध उपक्रम आपण घेतो. त्या संबंधाने PDF या ठिकाणी आपल्याला पुरावा म्हणून लागू शकते. नंतर स्तर 3 जर आपण निवडला तर या ठिकाणी आपल्याला हा स्तर 3रा आहे. या ठिकाणी आपल्याला चिकित्सक व सर्जनात्मक विचारांना समृद्ध करणारे नमुना पाठ नियोजन, कौशल्य आणि 21व्या शतकातील क्षमतांना वृद्धिंगत करणारे पाठ नियोजन पुरावा म्हणून आपण वापरू शकतो. तसेच प्रवीण हा स्तर जर आपण निवडला स्तर 4 तर यामध्ये आपल्या पाल्याचे अध्ययन आनंददायी होते हे दर्शविणारे पालकाचे अभिप्राय, पालक भेटी आपण नेहमी घेत असतो, त्यांचे अभिप्राय घेत असतो. तसेच नमुना पाठ नियोजन
तर याची PDF याचा पुरावा म्हणून आपण लावू शकतो. यानंतर आपण आपला मानक क्रमांक 3 कडे आपण वळणार आहोत. मानक क्रमांक 3 यासाठी मानक क्रमांक 3 काय सांगत आहे की शाळा सक्रियपणे, मानक क्रमांक 3 आपल्याला सांगत आहे 113 शाळा सक्रियपणे आपल्या शिक्षकांसाठी नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र अध्यापनात वापरण्याची क्षमता निर्माण करते. तसेच केंद्र परिषदांमध्ये इतर शाळेतील शिक्षकांनाही त्या पद्धती अध्यापनासाठी उपयोगात आणाव्यात असे सुचविते. तर यामधला स्तर 1 आहे मुख्याध्यापक व शिक्षकांचे क्षमताधिष्ठित शिक्षणाचे नाविन्यपूर्ण अध्यापनाचे प्रशिक्षण झाले आहे. स्तर 1 जर आपण निवडला तर या ठिकाणी मुख्याध्यापक व शिक्षकांचे क्षमताधिष्ठित शिक्षणाचे नाविन्यपूर्ण अध्यापनाचे प्रशिक्षण झाले आहे. त्याचे प्रमाणपत्र आपल्याजवळ असतील, त्याला स्कॅन करून PDF करून या ठिकाणी आपण या स्तरासाठी वापर करू शकतो. यानंतर स्तर 2 आहे. या ठिकाणी आपण मुख्याध्यापक व शिक्षक आपापसात समावेशित शिक्षण म्हणजेच मुख्याध्यापक व शिक्षक यामध्ये नेहमी चर्चा होत असते. त्या चर्चेतून विविध मार्ग निघतात, नवे नवे पैलू आपल्या समोर येतात. तसेच एकात्मिक शिक्षण, तसेच क्षमताधिष्ठित अध्ययन, तसेच अध्ययन निष्पत्तीच्या संपादनासाठी नवीन अध्यापनशास्त्राविषयी वैचारिक देवाणघेवाण करतात. म्हणजेच एकमेकाविषयी जी देवाणघेवाण केली जाते त्यामध्ये जी काही चर्चा होते, याचे काही फोटो असतील किंवा काही PDF असतील किंवा याच्या काही नोंदी असतील तर या ठिकाणी आपण PDF स्वरूपात वापर करू शकतो. तसेच शाळेने नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र आधारित नियोजन तयार केले आहे, हा सुद्धा पुरावा आपण या ठिकाणी वापरू शकतो. नंतर आपण स्तर 3 जर निवडला आपल्या शाळेसाठी तर प्रत्येक शिक्षक आठवड्यातून किमान एकदा तरी नवीन अध्यापन पद्धती वापरण्याचा प्रयत्न करत आहेत. म्हणजे नवीन अध्यापन पद्धती प्रत्येक शिक्षक वापरत आहेत. तसेच शिक्षकांच्या पाठ नियोजनात, वार्षिक नियोजनात आणि वर्गातील आंतरक्रियात नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र दिसून येते. या संबंधाने काही पुरावे असतील तर या ठिकाणी स्तर 3 साठी आपण हा पुरावा वापरू शकतो. तसेच स्तर 4 साठी आपण नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र आणि त्याचे फायदे, अध्ययन निष्पत्ती यावर केंद्र परिषदांमध्ये इतर शाळांसोबत परस्पर संवाद साधणारी सत्रे आयोजित केली जातात. म्हणजे आपल्या शिक्षण परिषदा होतात आणि या शिक्षण परिषदामध्ये विविध विषयावर चर्चा होते. तसेच सर्व इयत्तांचे नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र वापरून सर्व विषय शिकवले जातील याची खात्री करण्यासाठी शाळेने तिच्या सर्व पाठाचे नियोजन पुनरावलोकन केले आहे. हा सुद्धा आपण या ठिकाणी पुरावा म्हणून वापर करू शकतो. तर यासाठी आपण हा जो पहिला मुद्दा आहे स्तर 1 साठी विस्तृत स्वरूपात मी आपणाला सांगू इच्छितो की प्रशिक्षण आणि जागरूकता कार्यक्रम, वेळापत्रक आणि उपस्थिती. नंतर आपण जर स्तर 2 निवडला 2.1 मधला तर या ठिकाणी नमुना पाठ नियोजन हा पुरावा आपण वापरू शकतो. स्तर 3 जर निवडला तर शिक्षकांनी विकसित केलेल्या नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्रानुसार केलेले नमुना पाठ नियोजन या ठिकाणी आपण वापरू शकतो. आणि स्तर 4 जर आपण निवडला तर नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्र सामायिक करण्याबाबत शेजारच्या शाळांसोबत कार्यशाळा, सेमिनार, परस्पर संवादी सत्राचे आयोजन केलेल्याबाबत पुरावा, विद्या अमृत पोर्टलमधील प्रविष्ट नोंदी लिंक, सातत्यपूर्ण नाविन्यपूर्ण अध्यापनशास्त्राचा वापर केला जातो यावर CRC BRC चा अभिप्राय. CRC म्हणजे क्लस्टर लेव्हल, BRC म्हणजे ब्लॉक लेव्हल यांचे अभिप्राय या ठिकाणी पुरावा म्हणून आपल्याला लागेल. तर यानंतरचा आपण
मानक बघणार आहोत. मानक क्रमांक 4. हे मानक मला लागू नाही म्हणून या ठिकाणी रंग बदललेला आहे बघा. आता आपण 5व्या मानकाचा विचार करू, परंतु 4 मानक जर कोणाला लागत असेल त्यांच्यासाठी पुरावा म्हणून आपल्याला लागेल UDAS वर भरलेली माहिती, शालेय अभिलेखे नोंदी, तसेच स्तर 2 जर निवडला विविध उपक्रमासाठी ठरविलेला कालावधी दर्शवणारे शाळेतील सर्व वर्गाचे एकत्रित वेळापत्रक, विषयनिहाय विद्यार्थ्यांची यादी. स्तर 3 जर निवडला तर एकात्मिक दर्शविणाऱ्या विविध विषयाचे पाठनियोजन, विद्यार्थ्यांना विविध विषयांचा पाठपुरावा करता यावा म्हणून विषयनिहाय उपलब्ध करून दिलेल्या ई सामग्रीची लिंक किंवा फोटोज. ऑफलाईन ऑनलाईन स्तर 4 जर निवडला आपण तर ऑफलाईन ऑनलाईन आणि मिश्र अशा तिन्ही पद्धतींनी उपलब्ध करून दिलेल्या अभ्यासक्रमाची विषयनिहाय यादी, प्रस्तावित केलेल्या अभ्यासक्रमाची इंटर्नशिपची यादी, कृत्रिम बुद्धिमत्ता, पर्यावरणपूरक जीवनशैली इत्यादी हा 4थ्या मानकासाठी आपण पुरावा म्हणून वापर करू शकतो. जर लागू नसेल तर आवश्यकता नाही, आपण लागू नाही हे मानक निवडतो. आता यानंतरच आपण मानक बघणार आहोत, मानक क्रमांक 5. तर मानक क्रमांक 5 आपल्याला सांगत आहे की शिक्षकांना विविध विद्यार्थ्यांच्या गरजा लक्षात घेऊन विविध अध्यापन शिक्षण पद्धती, शिक्षणशास्त्र अवलंबण्यास सक्षम बनवणे. तर या ठिकाणी आपण पुरावा म्हणून प्रशिक्षण कार्यक्रमांना उपस्थित असणाऱ्या शिक्षकांची यादी आणि प्रमाणपत्रे या ठिकाणी स्तर 1 साठी पुरावा म्हणून वापर करू शकतो. नंतर स्तर 2 साठी प्रायोगिक अध्ययन, सहकारी अध्ययन, पृच्छा आधारित अध्ययन, सर्वसमावेशक अध्ययन, ICT साधनाचा वापर, प्रकल्पाधारित अध्ययन, चिकित्सक आणि सर्जनशील विचार आणि 21व्या शतकातील कौशल्य, नमुना पाठ नियोजन हा पुरावा आपल्याला लागेल. यानंतर स्तर 3 चा जर आपण विचार केला, या स्तर 3 मध्ये आपली शाळा जर ठेवायची असेल आपल्याला, तो स्तर आहे प्रगत. तर या ठिकाणी नमुना पाठ नियोजन आपल्याला लागेल. आणि स्तर 4 ची जर आपण निवड केली तर या ठिकाणी विद्यार्थी प्रतिक्रिया, विद्यार्थी संचिका आणि समग्र प्रगती पत्रक पुरावा म्हणून लागेल. कारण शिक्षकाचे अध्यापन विद्यार्थ्यांना चांगले समजते 4.1 मध्ये दिले आहे आणि 4.2 मध्ये विद्यार्थ्याचा अध्ययन स्तर उंचावला आहे अशा प्रकारचं या ठिकाणी दाखवत आहे. तर विद्यार्थी प्रतिक्रिया, विद्यार्थी संचिका आणि समग्र प्रगती पत्रक हा पुरावा लागेल. यानंतर आपला मुद्दा आहे, आपलं मानक आहे, ते मानक बघणार आहोत आपण. मानक क्रमांक 6. शाळा सर्व वर्गांसाठी निर्धारित केलेल्या क्षमता आणि अध्ययन निष्पत्तीचा अवलंब करीत आहे. यासाठी आपण पुरावा म्हणून अध्ययन स्तर निष्पत्तीची यादी लागेल PDF स्वरूपामध्ये. स्तर 2 जर आपल्या शाळेला लागू होत असेल तर या ठिकाणी शिक्षक पाठ नियोजन किंवा वार्षिक नियोजन आपल्याला लागेल. स्तर 3 जर आपण निवडला तर या ठिकाणी विषय शिक्षकांचे पाठ नियोजन, मुख्याध्यापकांनी शिक्षकांच्या पाठ निरीक्षणाच्या केलेल्या नोंदी पुरावा म्हणून आपल्याला लागेल. आणि स्तर 4 जर आपण निवडला या ठिकाणी तर शिक्षकांनी तयार केलेला कृती कार्यक्रम या ठिकाणी आपल्याला पुरावा म्हणून वापरावा लागेल. महत्वाची बाब मी आपल्याला सांगू इच्छितो की वर्ग 1 ते 5 वसतिगृह नसल्यास आपल्याला 4 नंबरचं मानक, 10 नंबर, 11 नंबर, 12 नंबर, 13 नंबर, 14 नंबर, 15 नंबर, 16 नंबर आणि 26 नंबर मानक आपल्याला लागू नाही.
म्हणून आता यानंतरचा आपण मानक बघणार आहोत, परंतु एकंदरीत सर्व शाळेचा विचार करता आपण सर्व मानकांचा येथे विचार करत आहोत. यानंतरचा आपण मानक बघणार आहोत. मानक क्रमांक 6 नाही, मानक क्रमांक 6 आपण बघितलेला आहे. आपण मानक क्रमांक 7 वर जाणार आहोत. मानक क्रमांक 7 काय म्हणत आहे? शाळा अध्ययन अध्यापन अनुभूतीची गुणवत्ता वाढवण्यासाठी तंत्रज्ञानाचा वापर करते. तंत्रज्ञानाचा वापर करते हे म्हटल्यावर स्तर 1 जर आपण आपल्या शाळेसाठी जर निवडला तर यासाठी आपल्याला पुरावा लागेल तंत्रज्ञानाचा उपयोग दर्शविणारे वेळापत्रक किंवा तंत्रज्ञानावर आधारित आपण शालेय विद्यार्थ्यांना काही अनुभव देत असाल त्याचा फोटो वगैरे PDF स्वरूपात या ठिकाणी आपल्याला लागेल. नंतर स्तर 2 मध्ये आपली शाळा जर असेल तर या ठिकाणी पुरावा स्मार्ट क्लासरूमचा पुरावा लागेल. स्तर 3 जर निवडला आपण तर या ठिकाणी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ICT आधारित कामाचा नमुना, उदाहरणार्थ पेपर सादरीकरण, असाइनमेंट, व्हिडिओ, माइंड मॅप्स इत्यादी बाबी लागतील. नंतर स्तर 3 जर निवडला आपण तर या ठिकाणी स्तर 2 साठी स्मार्ट क्लासरूम म्हणजे शाळा ऑनलाईन संसाधनाच्या सहाय्याने अध्ययन अध्यापन अनुभव समृद्ध करण्यासाठी त्यांच्याकडे असणाऱ्या स्मार्ट क्लासरूम मध्ये डिजिटल अध्यापन दररोज करते. यासाठी स्मार्ट क्लासरूम लागेल. आणि विद्यार्थी कंटेंटच्या माध्यमातून संकल्पना शिकवतात. यासाठी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ICT सुधारित कामाचा नमुना पुरावा, उदाहरणार्थ पेपर सादरीकरण, असाइनमेंट, व्हिडिओ, माइंड मॅप इत्यादी लागेल. आणि स्तर 4 जर निवडला आपण, आपली शाळा स्तर 4 मध्ये असेल तर विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या ICT आधारित कामाचा नमुना पुरावा, सादरीकरणे, माहिती पत्रके, पोर्टफोलिओ, कागदपत्रे, पेपर्स, लेख, जनरल, चित्रपट, ग्राफिक्स या सर्व बाबी या ठिकाणी लागतील. यानंतरचं मानक आपण बघणार आहोत. मानक क्रमांक 8. मानक क्रमांक 8 आपल्याला काय सांगत आहे की शाळेत संस्थात्मक स्वाध्याय अध्ययन पद्धतीचा अवलंब केला जातो. यामधला आपल्या शाळेसाठी जर आपल्याला स्तर 1 लागू होत असेल, स्तर 1 जर आपल्या शाळेला लागू होत असेल तर यासाठी पुरावा लागेल स्वाध्यायन कृती कार्य दर्शविणारे वार्षिक नियोजन, स्वाध्यायी कृतीची यादी, स्वाध्यायनाच्या मूल्यमापनाच्या विविध पद्धती व तंत्रांची यादी. आपल्या शाळेला स्तर 2 जर लागू होत असेल तर स्वाध्यायी अध्यापनाचा नमुना पाठ. आपल्या शाळेला स्तर 3 जर लागू होत असेल तर समग्र विकास पत्रकाचा नमुना, स्वाध्यायी मूल्यांकनाचे पुरावे. तसेच स्तर 4 जर निवडला आपल्या शाळेला लागू होत असेल तर स्वाध्यायी मूल्यांकन दर्शविणारा समग्र प्रगती पत्रकाचा नमुना. स्वाध्यायी मूल्यांकन दर्शविणारा समग्र प्रगती पत्रकाचा नमुना या ठिकाणी लागेल. यानंतरचा आपण मानक बघणार आहोत. मानक क्रमांक 9. शाळेने पर्यापूरक वृत्ती व जीवनशैलीचा अवलंब करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. शाळेने पर्यावरणपूरक वृत्ती व जीवनशैलीचा अवलंब करणे यावर लक्ष केंद्रित केले आहे. आता पर्यावरण म्हटलं म्हणजे आपल्याला समोर विविध सारे भरपूर बाबी समोर येतात. तर स्तर 1 जर आपल्याला लागू होत असेल तर यासाठी आपण पुरावा म्हणून वापरू शकता विद्यार्थ्यांचे पर्यावरण विषयक जनजागृती करण्यास आयोजित करण्यात आलेले कार्यक्रम, त्याची यादी, उदाहरणार्थ फोटो, प्रश्नमंजुषा, वादविवाद, स्पर्धा, भाषणे, भूमिका, अभिनय या बाबीचे फोटो वगैरे असतील तर PDF स्वरूपात या ठिकाणी वापरतो. आपण जर स्तर 2 निवडला तर इको क्लब तपशील, विद्यार्थ्यांची संख्या. स्तर 3 जर आपण निवडला तर विद्यार्थ्यांसाठी घेतलेल्या कार्यशाळा, त्यांची अपेक्षित फलनिष्पत्ती, परिणाम आणि अभिप्राय, त्यांचा तपशीलवार अहवाल.
यानंतर आपण स्तर जर 4 निवडला, 4 स्तरामध्ये आपल्याला शाळा विद्यार्थ्यांच्या मनोवृत्तीत परिवर्तन करते आणि पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारते. यासाठी जलसंधारण, मृदा संवर्धन, कचरा व्यवस्थापन संबंधित उपक्रमाची यादी या ठिकाणी आपल्याला लागेल. यानंतर आपण बघणार आहोत मानक क्रमांक 10. शाळा विद्यार्थ्यांमध्ये रोजगार क्षमता आणि उद्योजकीय कौशल्य विकसित करते. आपण या ठिकाणी आपल्या शाळेला स्तर 1 जर लागू होत असेल तर या ठिकाणी पुरावा म्हणून शालेय व्यावसायिक शिक्षण कार्यक्रमाचा तपशील या ठिकाणी PDF स्वरूपात पुरावा लागेल. नंतर स्तर 2 जर आपण निवडला तर या ठिकाणी आपल्याला कौशल्य अभ्यासक्रमाच्या तासिका दर्शवणारे शाळेचे वेळापत्रक लागेल किंवा स्थानिक उद्योगाशी केलेला उद्योजक असतील स्थानिक उद्योगाशी केलेला पत्रव्यवहार. नंतर स्तर 3 जर निवडला तर व्यावसायिक तज्ञ व विद्यार्थी यांचा सुसंवाद कार्यक्रम स्थानिक उद्योगांना भेटी. नंतर स्तर 4 जर आपण निवडला तर स्थानिक व्यावसायिक हस्तकलाकार यांची यादी, 12वी मध्ये व्यावसायिक कौशल्य संपादन केलेल्या विद्यार्थ्यांची यादी, इंटर्नशिप अप्रेंटिसशिपसाठी संधी प्रदान केलेल्या विद्यार्थ्यांची यादी, शाळेद्वारे आयोजित केलेल्या करिअर मेळाव्यात सहभागी विद्यार्थी, शाळेद्वारे आयोजित केलेल्या करिअर मेळाव्यात सहभागाची नोंद, या सर्व बाबी यासाठी आपल्याला लागतील. यानंतरचा आपलं मानक आहे शाळा सर्व विद्यार्थ्यांमध्ये स्तरनिहाय डिजिटल आर्थिक संप्रेषण, लिंग समभाव आणि आरोग्य साक्षरता याविषयी जाणीव जागृती निर्माण करते. तर यासाठी आपल्याला पुरावा म्हणून लागेल यांनी काय म्हटलेलं आहे, महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळाने निर्धारित करून विकसित केलेली डिजिटल आर्थिक पर्यावरण विषयक माहिती आणि माध्यमे, लिंग आणि आरोग्य साक्षरता नियमावली या बाबी. तर वरील कार्यक्रमांमध्ये भाग घेतलेले शिक्षक आणि विद्यार्थी यांची यादी, वरील क्षेत्राच्या नोंदी दाखवणारी समग्र प्रगती पत्रक या ठिकाणी पुरावा म्हणून लागेल. नंतर स्तर 2 जर आपल्याला लागू होत असेल तर पाठ नियोजन व वर्ग शिक्षकांच्या दैनंदिन नोंदी. स्तर 3 जर आपल्याला लागू होत असेल तर या ठिकाणी शिक्षकांचे दैनंदिन व पाठ नियोजन, शाळेतील विविध उपक्रमात सहभागी विद्यार्थ्यांची यादी. आणि स्तर 4 जर आपण निवडला, स्तर 4 काय म्हणतो, विद्यार्थी समाजाशी सुसंवाद साधण्यासाठी आयोजित उपक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांची कौशल्य दाखवितात. तर वरील बाबीची प्रतिक्रिया अहवाल या ठिकाणी आपल्याला पुरावा म्हणून वापरावा लागेल. तर यानंतर आपण मानक क्रमांक 12 बघू. 12 मध्ये काय दिलेलं आहे, मानक क्रमांक 12 1.3.3 शाळा त्यांच्या इंटर्नशिप योजनेअंतर्गत स्थानिक उद्योगांच्या माध्यमाने इंटर्नशिप दप्तर विना शाळा उद्योजकतेच्या संधी प्रदान करते. यामध्ये आपण स्तर जर 1 निवडला तर या ठिकाणी दप्तर विना शाळा वेळापत्रक या ठिकाणी आपल्याला लागेल. नंतर स्तर 2 जर आपण या ठिकाणी निवडला तर दप्तर विना शाळेचे 10 दिवसाचे नियोजन, शिक्षकाचे दैनंदिन व पाठ नियोजन, विद्यार्थ्यांशी त्यांच्या व्यवसायाबद्दल संवाद साधणाऱ्या पालकांचे अभिप्राय. आणि स्तर 3 जर आपण निवडला तर दप्तर विना शाळा कार्यक्रमाची नोंदवही, इतिवृत्त वही, 10 दिवस दप्तर विना शाळा, स्थानिक उद्योग, स्थानिक कारागीर, ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि पर्यटन ठिकाणे, स्मारके इत्यादी ठिकाणी भेट दिलेल्या विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया या ठिकाणी PDF स्वरूपात पुरावा म्हणून लागेल. आणि स्तर 4 जर आपण निवडला तर विविध कला व हस्तकलेतील विद्यार्थ्यांच्या
उपक्रमाचे प्रदर्शन आणि त्यासंबंधी फोटो, व्हिडिओ, विद्यार्थ्यांनी लिहिलेले अहवाल, लेख, विद्यार्थ्यांनी लिहिलेल्या आणि अभिनय केलेल्या नाट्य निर्मितीवर आधारित लेख या ठिकाणी आपल्याला पुरावा म्हणून लागेल. यानंतर आपण मानक क्रमांक 13 कडे वळणार आहोत. मानक क्रमांक 13 आपल्याला सांगत आहे, शाळा वैचारिक, सामाजिक आणि भावनिक कौशल्यावर लक्ष केंद्रित करणारा जीवन कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करते. या ठिकाणी आपण स्तर 1 जर घेतला तर या ठिकाणी पुरावा म्हणून आपल्याला लागेल जीवन कौशल्य विषयक उपक्रम अहवाल. स्तर 2 जर आपण निवडला तर शिक्षण प्रशिक्षण पुरावा. स्तर 3 जर आपण या ठिकाणी घेतला तर आपल्याला लागेल समुपदेशकाने केलेल्या समुपदेशनाचा पुरावा. नंतर स्तर 4 जर आपण घेतला, आपल्या शाळेला जर हा स्तर लागू होत असेल तर शालेय अभिलेख या ठिकाणी लागतील. यानंतरचा मानक क्रमांक आहे 14. तर या 14 मध्ये काय म्हटलंय त्यांनी, 1, 3, 5 शाळा अत्याधुनिक ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानाच्या विकासाशी संबंधित संधी प्रदान करते. तर मी जास्त वेळ न घेता या बाबी न वाचता आपल्याला पुरावा म्हणून काय लागेल ते आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करतो. नंबर 1 मध्ये आहे शाळेकडे तंत्रज्ञान वापरायच्या योजना आहेत. स्तर 1 आपल्या शाळेला जर लागू होत असेल तर यासाठी आपल्याला पुरावा लागेल कला, ज्ञान आणि भविष्यवादी तंत्रज्ञानाच्या समाविष्ट असणारे वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापन नियोजन. स्तर 2 जर आपल्या शाळेला लागू होत असेल तर निवडक शिक्षकासाठी कला, ज्ञान आणि भविष्यवादी तंत्रज्ञानासाठी नमुना शिक्षक प्रशिक्षण मॉड्यूल. स्तर 3 जर आपल्या शाळेला लागू होत असेल तर कला, ज्ञान आणि भविष्यातील तंत्रज्ञानाबाबत कार्यशाळा, चर्चासत्रे, नमुना पाठ नियोजन. आणि स्तर 4 शाळा भविष्यकालीन. यासाठी आपल्याला पुरावा लागेल 21व्या शतकातील कौशल्य संपादित करण्यासाठी पाठ नियोजनात अध्यापनाच्या बहुविध पद्धती या सर्व बाबी आपल्याला पुरावा म्हणून लागतील. तसेच अनुभवात्मक अध्ययन, सहकारी अध्ययन, पुच्छाधारित व संशोधन आधारित अध्ययन, सर्वसमावेशक अध्ययन, ICT इत्यादी साधनाचा राष्ट्रीय आविष्कार अभियानातील सहभाग नोंदी ही सुद्धा बाब या ठिकाणी पुरावा म्हणून आपण वापर करू शकतो. त्यानंतर आपलं मानक क्रमांक 14 शाळा. मानक क्रमांक 15 शाळा लोक प्रचार करते आणि विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावहारिक सैद्धांतिक बाबीबद्दल परिचय देते. तर या ठिकाणी आपण मानक क्रमांक 1 जर निवडलं तर या ठिकाणी आपल्याला पुरावा लागेल एकत्रित केलेल्या सर्वेक्षणाचे निष्कर्ष माहिती अहवाल. मानक या ठिकाणी स्तर 2 जर आपल्या शाळेला लागत असेल तर या ठिकाणी स्थानिक विविध व्यावसायिक क्षेत्रातील तज्ञांची यादी. स्तर 3 साठी आपण पुरावा म्हणून वापर करू शकतो क्षेत्रभेटी, तज्ञ भेटीचे वेळापत्रक, लोकविद्या जाणून घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया. आणि स्तर 4 जर आपण निवडला आपल्या शाळेला लागू होत असेल तर PDF स्वरूपात विद्यार्थी मुलाखत इत्यादी बाबीचा आपण या ठिकाणी समावेश करू शकतो. यानंतर आपण बघणार आहोत मानक क्रमांक 17 मानक क्रमांक 16 शाळा प्रत्येक विद्यार्थ्याला शिक्षक, स्थानिक कलाकार, पालक, संयुक्त विषय मंडळे
किंवा शेजारच्या शाळा म्हणजे 1, 3, 7 यासाठी आपल्याला पुरावा लागेल. शाळेतील सर्व विद्यार्थ्यांना कला शिक्षणासाठी कृतीसाठी समाविष्ट केलेली तासिका दर्शवणारी शाळेची दिनदर्शिका. यानंतर स्तर 1 साठी होतं ते. स्तर 2 जर आपण निवडला, आपल्या शाळेला तो लागू होत असेल तर एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाअंतर्गत राबविण्यात आलेला कला शिक्षण उपक्रम. स्तर 3 आपल्या शाळेला लागू होत असेल तर या ठिकाणी पालक अभिभावकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी आयोजित केलेली कार्यशाळा किंवा सेमिनार, अभिमुखता कार्यक्रमाची यादी, विविध उपक्रमाचे फोटो PDF स्वरूपात याचा वापर करता येईल. आणि स्तर 4 जर आपण निवडला तर उपक्रमामध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांच्या निरीक्षण, मूल्यांकन नोंदी, विद्यार्थ्यांनी कला प्रकारांचा त्यांच्यावर काय परिणाम होतो याविषयी दिलेला अभिप्राय आणि सहभागाचे पुरावे या बाबी आपल्याला लागतील. यानंतर आपण मुद्दा बघणार आहोत 1.4.1 म्हणजेच मानक क्रमांक 17. विद्यार्थ्यांमध्ये आरोग्य, खेळ आणि तंदुरुस्त राहण्याची आजीवन सवय आणि संस्कृती रुजवण्यासाठी शाळेचे धोरण आहे. तर यासाठी पहिली जबाब आहे शाळेमध्ये बैठी खेळ, मैदानी खेळ आणि योगाभ्यास घेतला जातो, त्यामध्ये दिव्यांगांना सहमती. यासाठी आपल्याला पुरावा म्हणून लागेल शारीरिक शिक्षण आणि खेळांसाठी शाळेमध्ये क्रीडा नियोजन उपलब्ध आहे. क्रीडा साहित्य नोंदवही, वार्षिक किंवा विशिष्ट कालावधीनंतर घेतल्या जाणाऱ्या आरोग्य तपासणीच्या नोंदी. तसेच स्तर 2 जर या ठिकाणी आपण जर निवडला किंवा तो आपल्या शाळेला लागू होत असेल तर मैदानी खेळ व बैठे खेळ या दोन्ही खेळांसाठी खेळाचे मैदान उपलब्ध असल्याचा पुरावा, पोषक संतुलित आहारात प्रामुख्याने स्थानिक अन्नधान्याचा वापर करावा यासाठी केलेल्या समुपदेशनाचा पुरावा, योग, आरोग्य आणि क्रीडा उपक्रम इत्यादी आयोजित केल्याचा पुरावा. स्तर 3 जर आपण निवडला तर या ठिकाणी आपल्याला शारीरिक शिक्षण नियोजन, क्रीडा तासिकांचा समावेश केलेले वेळापत्रक आणि स्तर 4 जर आपण निवडला तर शालेय क्रीडेसाठी म्हणजेच स्तर 4 ची जर आपण निवड केली किंवा आपल्या शाळेला ती जर लागू होत असेल बाब तर क्रीडेसाठी उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधांची यादी, क्रीडा उपक्रमाची यादी, शारीरिक शिक्षणासाठी तज्ञांची उपलब्धता असल्याचे दस्तऐवज, भारत सरकारचा फिट इंडिया, खेलो इंडिया आणि इतर तत्सम कार्यक्रमामध्ये सहभाग घेतल्याचा पुरावा आपल्याला या ठिकाणी लागेल. नंतर मानक क्रमांक आपण 18 वर जाणार आहोत. मानक क्रमांक 18 1.4.2 शाळेतील सर्व मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते. आपण दरवर्षीच आपल्या मुलांची वार्षिक आरोग्य तपासणी केली जाते. त्यासाठी पुरावा म्हणून लागेल आपल्याला आरोग्य तपासणी कार्ड, डॉक्टरांचे अभिप्राय हा पुरावा लागू शकतो. स्तर 2 साठी आपण जर स्तर 2 आपल्या शाळेला लागू होत असेल तर विद्यार्थी, शिक्षक आणि इतर समुदाय सदस्यांसाठी आरोग्य जागरूकता कार्यक्रमाच्या नोंदी, आरोग्य तपासणी नियोजनाचा समावेश असणारी शालेय दिनदर्शिका, लसीकरणाचा पुरावा. आणि स्तर 3 जर आपल्याला निवडला ABHA आयुष्यमान भारत ओळखपत्र तर या ठिकाणी विद्यार्थ्याच्या आरोग्य विषयक नोंदीचा नमुना या ठिकाणी आपल्याला पुरावा म्हणून लागू शकतो. नंतर स्तर 4 जर आपल्याला लागू होत असेल तर विद्यार्थ्यांच्या आरोग्य पत्रकातील नोंदीची माहिती पालकांना देण्यासाठी आयोजित केलेल्या पालक सभांच्या नोंदी, आरोग्यविषयक समस्यावरील समुपदेशकाच्या नोंदींचा नमुना
या ठिकाणी आपल्याला PDF स्वरूपात पुरावा म्हणून लागेल. यानंतर आपलं मानक आहे एक 4-3 म्हणजेच 1-4-3 1-4-2 आपल्याला झालेलं आहे. 1-4-3 म्हणजेच 19वं मानक. शाळेतील सर्व मुलांची तपासणी स्क्रीनिंग प्रशस्त ॲपवर केली जाते. अपंगत्व तपासण्यासाठी NCERTने विकसित केले आहे. तर 1-4-3 या बाबीसाठी आपल्याला पुरावे लागतील. शाळा संबंधित यंत्रणेकडून शिक्षकांना प्रशस्त ॲपचा वापर करण्याबाबतचे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक आरोग्य तपासणीच्या प्रशिक्षणाचे आयोजन करते हा एक पुरावा लागेल. स्तर 2 जर आपल्या शाळेला लागू होत असेल तर शाळा सर्व मुलांची प्रशस्त ॲपद्वारे प्राथमिक तपासणी केल्याची खात्री करते. शिक्षक त्याचे प्रशस्त वर आधारित निरीक्षण पालकाच्या निदर्शनास आणून देतात. नंतर स्तर 3 जर आपण निवडला तर शाळा सर्व मुलांची प्रशस्त ॲपवर तपासणी करते. तपासणी स्क्रीनिंग आणि तज्ञांच्या मूल्यांकनानंतर समजून येणाऱ्या स्पेसिफिक लर्निंग डिसॅबिलिटीज आणि ऑटिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर असलेल्या विद्यार्थ्यांना अध्ययनासाठी विशेष शिक्षकाकडे पाठवले जाते. आणि स्तर 4 जर आपण निवडला तर यासाठी स्तर 4 सांगत आपल्याला सर्व शिक्षकांना त्यांच्या वर्गातील दिव्यांग असणाऱ्या विद्यार्थ्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिले जाते. तर यासाठी पुरावा लागेल आपल्याला स्तर 1 साठी लागेल आपल्याला, मी हेच वाचण्याचा प्रयत्न केला होता, परंतु स्तर 1 हा जो आहे आपल्याला 1-1 शाळा संबंधित यंत्रणेकडून शिक्षकांना प्रशस्त ॲपचा वापर करण्याबाबतचे विद्यार्थ्यांच्या प्राथमिक आरोग्य तपासणीचे प्रशिक्षण आयोजित करते. तर या ठिकाणी मी चुकीने हेच वाचले होतं, परंतु या ठिकाणी प्रशिक्षण नोंदी लागतील आपल्याला. नंतर स्तर 2 जर आपण निवडला तर ॲपवर तपासणी केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी, तालुका स्तरावर कॅम्पसाठी निर्देशित केलेल्या किंवा पाठवलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी. आणि स्तर 3 जर आपण निवडला तर अध्ययन अक्षम व स्वमग्न विद्यार्थ्यांच्या नोंदी. आणि स्तर 4 जर आपण निवडला तर या ठिकाणी सर्व शिक्षकांना त्यांच्या वर्गातील दिव्यांग विद्यार्थ्यांना हाताळण्याचे प्रशिक्षण दिल्याचा पुरावा किंवा दिव्यांगासाठी उपलब्ध असणारी मदत, सहाय्य आणि उपकरणे यांचा तपशील. यानंतर आपण बघणार आहोत मानक क्रमांक 19 आपलं झालेलं आहे. मानक क्रमांक 20. मानक क्रमांक 20 काय सांगत आहे? शाळा काळजी, करुणा आणि आदरार्थी वातावरणात मूल्य वृद्धिंगत करते, विविधतेचे स्वागत करते आणि सर्व शालेय भागधारकात सांस्कृतिक मूल्यांची रुजवणूक करते. तर यासाठी आपल्याला पुरावा म्हणून लागेल विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेल्या नोंदी. नंतर स्तर 2 मध्ये आपली जर शाळा असेल किंवा आपण शाळा निवडली असेल तर एकात्मिक वार्षिक अभ्यासक्रम आणि अध्यापनशास्त्रीय नियोजन, शिक्षक नोंदवही व पाठांकन वही. नंतर स्तर 3 मध्ये आपल्या शाळेला स्तर 3 जर लागू होत असेल तर सण, उत्सव, स्थानिक दिनविशेष साजरे केल्याच्या नोंदी, विद्यार्थ्यांना सांस्कृतिक मूल्य, वृत्ती आणि वर्तन याच्या संदर्भात शाळा अभ्यागतांकडून देण्यात आलेली प्रशस्ती पत्रके. आणि स्तर 4 जर आपल्याला लागू होत असेल तर या ठिकाणी शालेय धोरण, अभ्यासक्रम, वर्तणूक दिलेला आहे 4.1. तर या ठिकाणी मार्गदर्शन, देखरेख, पुनरावलोकन पद्धती, सहयोगी सुधारणा योजना, वैविध्यता तसेच आदर संवर्धन करणाऱ्या कार्यशाळांच्या आयोजनाचे पुरावे, समाजाच्या सहभागाचे पुरावे या ठिकाणी आपल्याला लागतील. तर अशा प्रकारे आपण 1 ते
20 क्रमांकापर्यंत मानकासाठी लागणारे पुरावा बघितले आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला तर नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा, कारण सर्वात अगोदरचा व्हिडिओ मी आपल्याला टाकला होता शाळेतील आपण नोंदणी करतेवेळी कोणकोणती काळजी घ्यावी. दुसरा व्हिडिओ मी आपल्याला टाकलेला आहे की आपल्या शाळेची नोंदणी कशी करावी, आणि तिसरा व्हिडिओ हा टाकत आहे. तर आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा.